तो हॅलो फ्रेंड्स, आज मी आलोय पॅराडाइज ग्रुप डोंबिवली इथे. इकडे आज स्वातंत्र्य दिनानिमित्त प्रोग्राम दरवर्षीप्रमाणे अरेंज केला होता. इकडे आलो, ध्वजारोहण केलं. तुम्ही बघू शकता. आज मी पहिला ब्लॉग बनवतोय. तुम्ही मला नक्की सांगा कमेंट मध्ये की हा ब्लॉग कसा बनतोय. पूर्ण आपण या प्रोजेक्टची टूर घेणार आहोत. ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीताचा कार्यक्रम झाला. त्यानंतर पॅराडाइज ग्रुपचे डायरेक्टर साहिल लिलानी सर त्यांनी आम्हाला 2 शब्द मार्गदर्शन केले व आम्ही एक ग्रुप फोटो देखील काढला. तुम्ही बघू शकतात एलिव्हेशन. आज महत्वाचं सांगायचं झालं तर या प्रोजेक्टचे जे 3 टॉवर आहेत त्यांच्या 3 ज्या लॉबी आहेत त्याचं ऍक्च्युअल इनॉग्रेशन सुद्धा केलं होतं. तुम्ही बघू शकतात प्रत्येक लॉबी मध्ये गेल्यावरती असं एक स्वागत करण्यात आलं माझं, आणि तिकडे सर्वांना भेटून चांगलं वाटलं. खूप दिवसानंतर जुने क्लोजिंग मॅनेजर्स वगैरे मिळाले, त्यांनी व्यवस्थित एक्सप्लेन करून सांगितलं. तुम्ही बघू शकता किती प्रशस्त आणि लक्झरियस लॉबी आहेत. हा टोटली दुबई थीम बेस्ड प्रोजेक्ट असणार आहे, त्यामुळे तुम्ही अनुभव घेऊ शकतात. व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असेल एकदम प्रशस्त लॉबीज दिलेल्या आहेत. पुढे दुसऱ्या नेक्स्ट लॉबी मध्ये गेल्यावर सुदन सर भेटले. खूप दिवसांनी भेटलो त्यांना देखील. लॉबी मध्ये एंटर केल्यावरती एकदम वाव फील येत होता. थोडं बसलो आणि लॉबीचा आनंद घेतला तिकडे बसून. मिस्ट टॉवर मध्ये आलो होतो. टोटल 3 टॉवर आहेत, विस्टा, कॅसल आणि मिस्ट. खूप दिवसानंतर रिया मॅडम देखील भेटल्या. त्यांच्या सोबत थोडं डिस्कशन केलं आणि ओव्हरऑल पूर्ण 3ऱ्या टॉवरची देखील लॉबी बघितली. तुम्ही बघा किती लक्झरियस आणि प्रीमियम आहे. ही मिस्टची लॉबी आहे ज्या टॉवर मध्ये फक्त आणि फक्त 3 BHK आहेत. G+35 स्टोरीचे इकडे लक्झरी आणि प्रीमियम टॉवर आहेत. सेल्स ऑफिस मध्ये गेलो. सेल्स ऑफिस मध्ये मॉड्यूल बघितलं, सगळ्या गोष्टी समजून घेतल्या. त्यानंतर रिसेप्शन वरती हे आपले देशाचे 7 अजुबे इकडे ठेवलेले होते. स्वप्नील सर भेटले. त्यानंतर साहिल सरांना भेटून निरोप घेतला. भेटूयात आता आपण आपल्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये.